नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की उंबरठ्याचं पूजन कसं करायचं, उंबरठ्याला हळदीचं लेपन कसं करायचं, लक्ष्मीची पावलं कशी लावायची, उंबरठ्याच्या बाहेर रांगोळी कसं काढायची, हे सगळं आज मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण वॉच करा, म्हणजे तुम्हाला समजेल की उंबरठ्याचं पूजन कसं करायचं आहे। मी पहिला इथं ओल्या कापडाने पूर्ण उंबरठा क्लीन करून घेणार आहे। आता आपण इथे हळदीमध्ये गुलाबजल टाकून हळद मिक्स करून घेतलेली आहे। ती अशा प्रकारे हळद मिक्स करून घ्यायची की त्याचा उंबरठ्याला व्यवस्थित लेपन होईल। त्या हळदीने मी असं उंबरठ्याला लेपन करत आहे एकसारखं प्रमाणात। आता थोड्या वेळा ते हळदीचं लेपन थोडं सुकल्यानंतर मी रांगोळीने स्वस्तिक काढत आहे। उंबरठ्याच्या दोन्ही बाजूने मी स्वस्तिक काढून घेणार आहे। अशा प्रकारे मी उंबरठ्याच्या दोन्ही बाजूने स्वस्तिक काढून घेत आहे। नंतर मी सर्वप्रथम उंबरठ्यावर जी लक्ष्मीची पावले लावलेली आहेत त्या लक्ष्मीच्या पावलांना हळदी कुंकू टाकून फूल ठेवून त्याची पूजा करून घेणार आहे। अशा प्रकारे पूजा करून घेत आहे मी। व्हिडिओ थोडी फास्ट केलेली आहे मी। स्वस्तिकवर हळदी कुंकू वाहून फूल ठेवून स्वस्तिकची पूजा करून घ्यायची आहे। नंतर उंबरठ्याच्या बाहेरच्या साईडने अशी कोणत्या कलरने आपण रांगोळी स्प्रेड करून घ्यायची आहे घेत आहे। उंबरठ्याचं पूजन हे नॉर्मली मी मंगळवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी करते, कारण मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार हे माता लक्ष्मीचे दिवस आहे आणि माता लक्ष्मीला आपल्या घरी प्रसन्न करायचं असेल, आपल्या घरावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहावा असं आपल्याला वाटत असते नेहमीच। त्याच्यासाठी आपल्याला नेहमी उंबरठ्याची पूजा करणं गरजेचं आहे, मंगळवार, विशेषतः मंगळवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी। तर मी अशा प्रकारे पूजा करून घेतलेली आहे आणि आता बाहेरच्या साईडने अशी रांगोळी टाकत आहे मी। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।
अशा प्रकारे मी उंबरठ्याची पूजा वगैरे केलेली आहे, दिवा लावलेला आहे. अशा प्रकारे पूर्ण पूजा झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, उंबरठ्याची पूजा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पूजा करत असाल तर कशी करतात ही कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच.